वरती राहील. नियम माहित आहे तरी पण प्रयत्न करायचा. दाबून रेटून काय घडलं तर घडलं. माझ्या बॅटला बॉल लागले अनेक वेळा षटकार बसला तर बसला. रेटून खेळायचं पण खेळायचं. सगळ्यांना नियम माहित आहेत, सगळ्यांना काय काढून माहित आहे, सगळं माहित आहे, पण जाणून बुजून गोष्टी केल्या जातात. सूरज गोंडे यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकवरती खेळतोय तो एक लेजंड खेळाडू घनश्याम भांडवले, वय वर्ष 49. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने वन बॉल सीमारेषा पार. खतकरी चौकार पहिल्याच चेंडूवरती चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. अतिशय सुंदर फटका घनश्याम भांडवले यांचा. पहा मित्रांनो, आजच्या मोबाईलच्या जमान्यात देखील वय वर्ष 49 असताना क्रिकेटची इतकी आवड आहे की आज देखील 49व्या वर्षी हा खेळाडू या मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय. सेमीफायनलचा सामना पाहिला असेल. मला वाटतं तो जर मैदानामध्ये शेवटपर्यंत टिकला नसता तर सामन्याचं काहीतरी चित्र वेगळं असतं. असा हा अतिशय अनुभवी खेळाडू घनश्याम भांडवले उर्फ भाव्या पुढचा चेंडू खेळण्यासाठी. यावेळेस मात्र सूरजने आपली स्ट्रॅटेजी बदलली. चोर पद्धतीचा चेंडू टाकला. घनश्याम याला थोडस बीट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि निर्धार चेंडू टाकण्यात यश मिळालं. की सूरज गोंडीला थोडस महागडे ठरणारं षटक तो आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती पुन्हा थोडासा कमबॅक करतोय. सूरज पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू पुन्हा लेखनच्या दिशेने केलेला आहे. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खतकरी षटकार छत्रपतींचा छावा आणि या आल्या 6 धावा. अतिशय सुंदर फटका. धावसंख्या पोहोचते 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 14.50च्या सरासरीने चाललेली ही धावसंख्या. पहिलाच चेंडू सुशांत हल्ला चढवला. चेंडूला पावल्या अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण झेल सुटतोय. मात्र आपल्या संघासाठी 5 धावा या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. एक महत्वपूर्ण खेळ होता. प्रेक्षकांना असं वाटलं की चेंडू सीमारेषा पार जाणार, पण तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहावयास मिळालं. आपल्या संघासाठी 6 धावा वाचवल्या. पुढचा चेंडू संकेत याचा. यावेळेस अपूट टप्प्याचा चेंडू आला. टप्प्यात चेंडूचा कार्यक्रम केला. चेंडूला पाठवून सीमारेषा पार. खणखणीत षटकार छत्रपतींचा छावा इस्माच्या बॅटमधून आल्या. या खणखणीत 6 धावा. 6 धावाने धावसंख्येत मोठा बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 65. 6वं षटक प्रगतीपथावर असताना इस्माईल फिनिशर म्हणून ओळखला जातो. पहिलाच चेंडू टप्प्यात आला आणि टप्प्यात आला की त्याचा तो कार्यक्रम करतोच. त्याच पद्धतीने त्याने चेंडूचा करेक्ट कार्यक्रम केला. पुढचा चेंडू संकेताचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा त्याचा कार्यक्रम केला. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. कणकणीत षटकार 6 धावेसाठी. छत्रपतींचा छावा इस्माईलच्या बॅटमधून आला. सलगचा दुसऱ्या या 6 धावा. अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय. पारगाव स्पोर्ट्ससाठी एक फिनिशर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू इस्माईल आपण का फिनिशर आहोत हे दाखवून देतोय. मागच्या सेमीफायनलच्या सामन्यात देखील फिनिशर मध्ये दंगा करून गोंधळ करून सामना कसा जिंकायचा असतो हे त्याने दाखवून दिलं. आणि यावेळेस मात्र बॅटने सामना कसा फिरवायचा असतो हे दाखवून देतोय इस्माईल वालेकर. 2 चेंडूवरती 2 सलगचे षटकार. 3रा षटकार खेचला तर सुरेश पवार यांच्याकडून 1001 रुपये. सलगचा 3रा षटकार. नाही मारला तर द्यावे लागतील. नाही मारला तर द्यावे लागतील. पुढचा चेंडू यावेळेस पाहूया. चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. सलगचा 3रा षटकार. 1001 चा मार्केरी धरतो इस्माईल वालेकर. 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार. अतिशय सुंदर आणि देखणा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आता जर का चौथा मारला तर 2001 रुपये, नाही मारले तर 3001 द्यावे लागतील. अशी ऑफर ठेवल्या. चौथा मारला तर 2001, नाही गेला तर 3001 द्यावे लागतील. पुढचा चेंडू यावेळेस जो तोलांचा प्रयत्न केला गेला मात्र या ठिकाणी फटका बसला. अचूकपैकी धावशीत होतोय आणि 5 झाल्याबद्दल 501 रुपये असे 3500 रुपये द्यावे लागतील सुरेश पवार यांना. समीकरण सगळं बदलून टाकले इस्माईल.
4,000 मिळवायच्या नादात 3,500 रुपये देणं करून बसलात. हे आहे क्रिकेट मित्रांनो. क्रिकेटचं चित्र कधी पलटेल काही सांगता येत नाही. पण इस्माईल अतिशय आक्रमक फलंदाजी केली आणि आपल्या संघाचा धावांचा डोंगर सुस्थितीत नेऊन पोहोचवला. धावसंख्या पोहोचले 379. ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचलाय असा अजिंक्य भाऊ या सामन्यात देखील तीच करामत करतोय का ते. आणि अजिंक्यसाठी देखील जर का षटकार खेचला तर 501 रुपयांचं बक्षीस आहे. या सामन्यात देखील त्याने जर पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला तर अजिंक्यसाठी 501 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती संकेत. पाहूया अजिंक्य काय करतोय. ओ जोरदार टोलण्याचा प्रयत्न फेकी केली गेली. या ठिकाणी धावशीत होतो अजिंक्य. बाद झाला. सूरजच्या योद्ध्या उद्ध्वस्त केल्या आणि त्याला डायव्हर्ट मध्ये पाठवलं. पुढचा चेंडू दिगंबरचा. फलंदाजीसाठी आलाय तो सूरज. शिव शब्दों मध्ये सभी सूरज तू सूरज है. एक सूरज गया तो दूसरा सूरज आ गया, लेकिन अभी आशा है कि तुमको शिव शंभू का सूरज उगाना होगा और उसके लिए छक्के और चौकों की बरसात करनी होगी. तब जाकर कहीं शिव शंभू में सूरज उगाएगा. जोरदार भटकावण्याच्या नादात बॅटने चेंडूने बॅटची करा घेतली. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. काय नाही याचे मनापासून खूप खूप अभिनंदन. सर्व खेळाडू आणि संघांना संघनायक संघ मालक विनंती आहे त्यांनी स्टेज जवळ यायचा. लगेच आता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम चालू होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्टेज समोर यायचा. नमस्कार. जरा जरा मागे अरे कशाला बदलायचा म्हणून ट्रॉफी घ्यायची नाही म्हणावं. सर्व खेळाडू संघ मालक कॅप्टन यांना नम्र विनंती आहे कमिटी मार्फत पारितोषिक वितरण समारंभासाठी स्टेज समोर यायचं. मोठ्या उड्या पाणी आणायचं अवघड. जरा या पुढे मोबाईल देणार मनापासून खूप खूप आभार. तर सुरेश भाऊ यांचा सत्कार माननीय रमेश यांना करा. सुरेश भाऊ आम्हाला सहकार्य करणारे आदिराज ज्वेलर्सचे मालक श्री बापू पारगावकर यांचा सत्कार माननीय चाचा त्यांचा सत्कार कमिटी मार्फत केला जाणार आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स यांचे ओनर श्री तानाजी बनकर व शिवाजी बनकर यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचा. त्यांचा सत्कार यानंतर शरद बैजर असोसिएट या टीमचे ओनर श्री शरद भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचा आहे. त्यांचा सत्कार माननीय संजू भाऊ करतील. स्कायलाईनचे संघमालक श्री सुशांत जाधव महाजन यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यांचा सत्कार श्री अश्विनदा करतील. यानंतरचा चौथा संघ आहे शेरगिल स्पोर्ट्स. शेरगिल ग्रुप जो पारगावमध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यांना विनंती करतो की त्यांचा प्रतिनिधी तर पाठवायचा आहे. संजू भाऊ तुम्ही घ्या, तुम्ही शेरगिलचे प्रतिनिधी आहेत. माननीय ओझा सर यांना विनंती करतो की शेरगिल ग्रुपला सत्कार करायचा.
यानंतर शिवशंभू स्पोर्ट्सचे मालक श्री अजय गाडवे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार ऋषी लोखंडे करतील. तर बाळूमामा स्पोर्ट्सचे ओनर श्री गुरुनाथ व वैभव रुपणे उर्फ बदू यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार सुरेश भाऊ व सदू भाऊ यांच्या हस्ते व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे, तर त्यांनी करावा ही विनंती. यानंतर आता स्पर्धेचं मेन जे पारितोषिक वितरण समारंभ चालू होत आहे. प्रथम फायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनल जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो बालाजी माने. त्याचा सत्कार फायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिलेली आहे ते संजय हळे यांच्याकडून. त्याला विनंती करतो की फायनलचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू बालाजी माने यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री शांताराम थोरात यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा. बाला तू ये पहिला, तुझं पहिले संजय अभिनंदन बालाजी. फायनलमध्ये आपली खरी ताकद दाखवून दिली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. यानंतर सूरज याचा सत्कार करून शांताराम. सूरज सलग 2 वर्ष JPL पर्वाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि खरोखरच तो हकदार आहे. अगदी जीव तोडून खेळतो आपल्या संघासाठी, त्याबद्दल त्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन. असाच खेळ उंचावत राहा, पारगावचं नाव उंच करत जा. यानंतर मुख्य पारितोषिक वितरण समारंभ चालू होतोय. तर चौथा क्रमांक आलेला आहे तो बाळूमामा स्पोर्ट्स यांचा खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी वरती यायचं आहे. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस श्री आदिराज ज्वेलरचे मालक यांनी द्यावे असं त्यांना मी विनंती करतो. बाळूमामा स्पोर्ट्स सगळे या खेळाडू उदय या पा, सोन्या या, कॅप्टन ऋषी या पा. आणि या कॅप्टन या. यानंतर तिसरा क्रमांक आलाय तो संघ म्हणजे शरण असोसिएट यांनी पण स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार श्री आले आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. महेश कॅप्टन या लवकर. महेश खूप अभिनंदन. शरद यांना यश आलेलं आहे. गेल्या वर्षी पण त्यांनी संघ घेतला होता. खूप विजय ठरला आहे तो शिवशंभू स्पोर्ट्स अजय गाडवे यांचा संघ. त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी वरती यायचं आहे आणि स्पर्धेचं बक्षीस स्वीकारायचं. मी विनंती करतो की अश्विनदा, सुधीरदा आणि सुरेशदा या सर्वांनी मिळून आणि ओदाकर या सर्वांनी मिळून हे बक्षीस द्यायचं. थोडंसं खाली बसा. नाही वरला संघ मालक माननीय अजय गाडवे यांना विनंती आहे त्यांनी वर यायचं आहे. अजय गाडवे यांनी सलग 2 वर्ष. थोडं खाली बसा, खुर्ची खाली बसा, जरा खाली बसा, थोडी खाली बसा, जरा मागे जाता खाली बसा थोडे. बाकी अगदी उत्कृष्ट खेळाडू आणि ही टीम पण चांगली केली आणि त्यांनी चांगला खेळ करून आज विजेतेपद मिळवलं. त्याबद्दल शिवशंभू स्पोर्ट्सचे मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या या स्पर्धेचे विजेते म्हणजे मनापासून खूप खूप अभिनंदन. त्या सर्वांना मिळत आहे की त्यांनी वरती यायचं आहे आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे या मान्यवरांच्या हस्ते. खूप खूप अभिनंदन. एक चांगली टीम बांधली. इस्माईल, अजिंक्य, पांडा, सुशांत या सर्वांनी मिळून एक चांगली टीम बांधली आणि त्या टीमने मात्र त्यांना यशापर्यंत पाठवलं.
या टीमचं मनापासून खूप 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 अभिनंदन. पहिल्यापासूनच दावेदार असणारी टीम त्यांनी करून दाखवले आणि या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. सर्व खेळाडू मान्यवर आमचे मनापासून खूप खूप अभिनंदन. अशाच प्रकारचे सहकार्य समितीला तुमच्या सर्वांचं राहो हीच मनापासून अपेक्षा. खूप खूप अभिनंदन. काय नाही यांचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर ज्यांना पारितोषिकाच्या यादीमध्ये आणायचं सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.